नमस्कार मैत्रिणी, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल. आज आपण ब्लाउजला पॅड कसं अटॅच करणार हे पाहणार आहे. सर्वप्रथम ट्रान्सपरंट नेट असल्यानंतर ना पॅड कसं अटॅच करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. सर्वप्रथम आपण हे नेटचं प्रिन्स कटचं कटिंग केलेलं आहे, हे आधी आपण अटॅच करून घेऊया. या पद्धतीने हे असं अटॅच करून घेऊया. या पद्धतीने आपण आधी नेट जॉईन करून घेतलेलं आहे. आता आपण अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे. सेम याच पद्धतीने अस्तर जॉईन करून घेऊया. हे बघा, या पद्धतीने माझं अस्तरही जॉईन झालेलं आहे. आता हे 36 साईजचा प्रिन्स कट आहे. यासाठी मी 36चा कफ घेतलेला आहे, पॅड घेतलेला आहे. पॅडला आता आपण फॅब्रिक लावून घेऊया. जे आपलं अस्तरचं फॅब्रिक आहे तेच फॅब्रिक आपण लावून घ्यायचं आहे. हे बघा, ही बाजू ही माझी सरळ बाजू आहे आणि ही उलट बाजू आहे. आता या बाजूने मी कडाने शिलाई मारून हे अटॅच करून घेत आहे. हे बघा, या पद्धतीने फोल्ड करत कडाकडाने शिलाई मारून अस्तर जॉईन करायचं आहे. आता एक्स्ट्राचा जो फॅब्रिक आहे तो आपण कट करून घेऊया. या पद्धतीने आपण दुसराही पॅड रेडी करून घेऊया. अशा पद्धतीने आपले दोन्ही कपला अस्तर लावून तयार झालेले आहेत. आता आपण हे अटॅच करून घेऊया. तर त्याच्या आधी सर्वप्रथम आपण अस्तरवरती गळा रेडी करून घेऊया. आता आपण स्वीट हार्ट शेप मध्ये नेक करणार आहे. त्यासाठी नेकची टिप आपण 10 इंचावरती ठेवणार आहे. 10 इंचावरती एक मार्किंग करूया आणि इथून आपण 4 इंचाचा जो बोट नेक ठेवला होता तो त्याच्यावरती एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करूया. आता आपण शेप देऊया. आपला स्वीट हार्ट शेप या पद्धतीने इथून या पद्धतीने असा येणार आहे. आता आपण हे कटिंग करून घेऊया. आता ओपन केल्यानंतर ना हा या पद्धतीने दिसत आहे. आता मी एक क्रॉस पट्टी तयार करून घेतलेली आहे. आता आपण ही क्रॉस पट्टी गळ्याच्या साईडला
अटॅच करून घेऊया. आता मध्ये मध्ये नॉच देऊन घेऊया. हे बघा, आपलं हात शिलाई करून झालेली आहे. आता आपण पॅड अटॅच. आता मी हा कप्स घेतलेला आहे. कप्सला आपण सेंटर काढून घेऊया. सेंटर काढण्यासाठी याला या पद्धतीने आपण फोल्ड करणार आहे आणि आपण इथे मार्क करून घेऊया. आणि आता आपण इथे या पद्धतीने ठेवून याला आपण सेफ्टी पिनच्या साहाय्याने अटॅच करून घेऊया सर्वप्रथम आणि नंतर आपण शिलाई मारून घेऊया. हे बघा, मी पिनांच्या साहाय्याने सेट करून घेतलेले आहे. आता आपण त्याच्यावरती शिलाई मारणार आहे कडाकडाने या पद्धतीने. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, या पद्धतीने गोल शिलाई कंप्लीट झालेली आहे. आता आपण हे सगळ्या पिना बाहेर काढून घेऊया. या पद्धतीने आपला प दिसत आहे. आता त्याच पद्धतीने आपण दुसराही शिलाई मारून घेऊया. आता आपण जे मेन नेटचं फॅब्रिक शिवून ठेवलं होतं ते घेऊया आणि या पद्धतीने हे अटॅच करूया. कडाने एकसारखी शिलाई मारून घेऊया जेणेकरून आपला पॅड हे दिसत नाहीये. हे बघा, ट्रान्सपरंट होतं. जर हे आपण असंच लावलं असतं तर आपल्याला हे दिसलं असतं, जे आपल्याला छान व्यवस्थित दिसतं नसतं. या पद्धतीने अटॅच केल्यावरती फिनिशिंग हे येते. आता आपण कडाने शिलाई मारून घेऊया. या पद्धतीने आपले पॅड हे अटॅच करून झाले आणि स्वीट हार्ट नेक ही आपला रेडी झालेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.